महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तळा तालुक्यातील ग्रामदैवत श्री चंडिका देवीच्या पुनर्दर्शन सोहळ्यात भक्तांसाठी मोठी घोषणा। तळा तालुक्यातील ग्रामदैवत श्री चंडिका देवीच्या भक्तनिवासाच्या इमारतीच्या बांधकामासाठी वाढीव निधी दिला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी श्री चंडिका देवी पुनर्दर्शन सोहळ्यात केली। भक्तिनिवासाच्या बांधकामासाठी यापूर्वी भक्तनिवासासाठी 60 लाखांचा निधी दिला आहे। उर्वरित बांधकामासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल, याबाबत कोणीही चिंता करू नये। तळा तालुका डोंगराळ असल्याने स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगत हे रोखण्यासाठी उद्योग उभारणीवर भर देणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून तालुक्यात विविध उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असे आवर्जून सांगितले। तसेच तळा शहरासाठी 13,81,00,000 रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचे सांगत पुढे निधीची गरज भासल्यास तोही दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। याच कार्यक्रमात 6व्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता चैतन्य योगेश पितळे यांचा मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी किशोर पितळेसह तृप्ती भुईर, तळा। मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज या देवीच्या दर्शनासाठी उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी जिल्हा प्रमुख आमचे रविशेठ मुंडे, त्याचप्रमाणे आपल्या नगराध्यक्षा माधुरीताई घोलप, माजी नगराध्यक्ष आमच्या मुंडेताई, त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख ठसाळ, आमचे शहर प्रमुख वडकेर, त्याचप्रमाणे आमचे खातू आमच्या मुंडेताई, त्याचप्रमाणे माजी सभापती आमचे उपनगराध्यक्ष रोडे, आमचे वकील आणि या देवीच्या ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर गोळे ना, तुम्ही काय ओके, अच्छा तुम्ही यजमान, अच्छा बरं असू द्या। आमचे वकील भास्कर आणि उपस्थित माझे सर्व व्यासपीठावरील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या देवीच्या माझ्या भक्त महिला भगिनी, कार्यकर्ते मंडळी, गेल्या 2-3 वर्षापासून हा योग जुळलेला आहे। आता तुम्ही सांगितलं आहे की दरवर्षी येत राहा। ज्याच्या विधिलिखित नशिबात आहे तोच येतो इथं, ज्यांच्या नशिबात नाही तर इथं येऊ शकत नाही आहे। आणि म्हणून आज जे आपण हा सामाजिक सभागृह दिलेला आहे त्याला आणखीन पैसे लागत आहेत, ते पण देऊया, त्याची काळजी करू नका। आपला शब्द आहे तो, आताच्या येणाऱ्या निधीमध्ये रोडे पैसे आम्ही देणार आहे, काळजी करायचं कारण नाही। तर मंडळी हा निमंत्रित केले त्यांनी, तर मंडळी अजून जे काय उर्वरित 40-50 लाख रुपये जे काय लागणार आहे ते पण देऊन एक सुसज्ज कायम स्वरूपाचा या भक्तगणांसाठी ही वास्तू इथं तयार होईल। अर्धे झालेले राहिलेले पूर्ण करून देतो। पाण्याची योजना ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याच्या अगोदर नगरविकास खात्याचे मंत्री होते तेव्हापासून आपण पाठपुरावा करत होतो आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि जवळजवळ मला वाटतं 13 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना काही टेक्निकल बाबींच्या कारणामुळे थोडीशी लेट झाली, बरेचसे अडथळे आले, बरेचसे त्याला फाटे फुटले, पण ते आम्ही ते केलं। पण अजूनही त्यांना काय परिपूर्ण झाले नाही। त्याला पण जे काय पैसे लागणार आहेत तुम्ही एक दिवशी या, पण येताना त्या रोडेला घेऊन या माझ्या बरोबर, म्हणजे आपल्या बरोबर, म्हणजे वस्तुस्थिती हो, तर काय कोणी आम्ही दिलं का आणि कोणी दिलं का, तर ते पण आपण नाही ते मार्गी लावून टाकूया। म्हणजे बरीचशी आपली तरुण वर्ग हा मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात या ठिकाणी सरकायला लागलेला आहे, कारण छोटा तालुका आहे, ग्रामीण भाग आहे आणि रोजगार मोठा उपलब्ध नाही आहे। आणि त्यासाठी उदय सामंत यांच्याकडे मागच्या वेळेला आपण एकदा चर्चा केली, त्याच्यावरती बैठक पण आमच्या बैठकीमध्ये मी चर्चा केली। म्हणजे या
नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला आम्ही सगळ्यांना बोलवतो आणि उदय सामंतांबरोबर जी काय तुमची जागा एकवर जर झालेली असेल इथे तर त्या संदर्भामध्ये 2-3 चांगले मोठे कारखाने जर